आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नमस्कार, मी दिलीप होते। आपण पाहत आहात M24 तास। उरुण-ईश्वरपूर निवडणुकीत आज हाय व्होल्टेज प्रचार समारंभाचा धडाका पाहायला मिळणार आहे। उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचे रणसिंग फुंकले गेले असून आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या जाहीर सभांनी ईश्वरपूरचे वातावरण ढवळून निघणार आहे। यामुळे या निवडणुकीत दोन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ईश्वरपूरमध्ये दाखल होत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे। डांगे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मिळाल्याने भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचे चित्र आहे। मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका होणार यात शंका नाही। तसेच ट्रिपल इंजिन सरकारचे विकासाचे विजन ते मतदारांसमोर मांडतील अशी अपेक्षा आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे आणि सर्व 15 प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे वजनदार नेते जयंत पाटील यांची सभा होणार आहे। ईश्वरपूरमधील यल्लाम चौकात होणाऱ्या या जाहीर सभेसाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे। जयंत पाटील हे स्वतः या भागातील वजनदार नेते असल्याने त्यांच्या सभेला विशेष महत्त्व आहे। ते आपल्या भाषणातून भाजपच्या कारभारावर टीका करतानाच मलगुंडे यांना निवडून देण्याचे आवाहन करणार आहेत। मलगुंडे यांच्या अनुभवावर आणि स्थानिक नेतृत्वावर भर देऊन जयंत पाटील गट आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीतच आज होणाऱ्या या दोन दिग्गज नेत्यांच्या सभामुळे निवडणुकीचा प्रचार निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे। मुख्यमंत्र्यांची उपस्थिती भाजपला बळ देणार आहे, तर जयंत पाटलांची सभा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवेल। कोणता नेता मतदारावर अधिक प्रभाव टाकतो यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील। यासारख्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आपले हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। धन्यवाद।